मराठीतून बोलण्यास मनाई करणाऱ्या शाळांवरती आता कारवाई होणार आहे। ठाणे जिल्ह्यातील शिक्षण अधिकारी यांनी पत्रक काढलेलं आहे। आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे। त्यांच्या कानावरती ह्या गोष्ट आल्यानंतर त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला। काय एकंदरीत पुन्हा एकदा मराठीचा विषय समोर आल्यानंतर तुम्ही हात घातलेला आहे आणि शाळेंना अक्षरशः जिल्हा परिषदकडून एकंदरीत परिपत्रक काढून त्यांना अक्षरशः तंबी देण्यात आलेली आहे। झालं असं होतं की गुढीपाडव्याला आमचा मेळावा झाला। त्यानंतर काही पालक आमच्या ऑफिसमध्ये आले होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला शाळांमध्ये पालकांना असं सांगितलं जातं की फक्त आमच्या मुलांना मराठीच्या तासालाच मराठी बोलायचं, इतर वेळेला मराठीत बोलायचं नाही। काही शाळा दंड देखील लावत असतात। थोडक्यात त्यांचा उद्देश हा असतो की फक्त इंग्रजीचं संभाषण साधायचं। एक प्रकारे ज्या भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे अशा भाषेला बोलू दिलं जात नाही, ही एक प्रकारे मराठीची गळचेपी होत होती। आणि म्हणून म्हटलं की आम्ही त्यावेळेला शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी आता तुम्ही बघितलं असेल परिपत्रक, तर ठाणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण, भिवंडी, मुरबाड, अंबरनाथ, शहापूर अशा ठाणे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी ज्या ज्या शाळा आहेत, इंग्रजी माध्यमाच्या असतील, CBSE, ICSE बोर्ड शाळा असतील, त्या सर्व शाळांना त्यांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारे अशी मराठीची गळचेपी झालेली सहन होणार नाही आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल। काय वाटतं एकंदरीत अशा प्रकारचे जर नियम जर पाळले नाही तर मनसे पुन्हा कशा प्रकारच्या स्टाईलने त्या शाळेत दाखल होणार आणि एकंदरीत पाहायला गेलं तर बँकेतील व्यवहार हे सर्व मराठीतनं झालं पाहिजे या संदर्भात देखील मोठं आंदोलन या ठिकाणी ठाण्यात असेल इतर ठिकाणी छेडलं होतं। बघा कसं होतं आहे की ही जी मुलं शाळांमध्ये शिकत आहेत, आज हीच मुलं शिकून उद्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये CEO होणार आहेत, MD होणार आहेत, चांगल्या चांगल्या पोझिशनला काम करणार आहेत। मग आत्ता जर शाळांमध्ये ह्यांना शिकवलं गेलं की ह्या महाराष्ट्राची जिथे तुम्ही राहताय, तिकडे तुम्ही शिक्षण घेताय, तुमचे आईवडील राहत आहेत, बरं हे जे आहेत पालक हे महाराष्ट्रातलेच आहेत किंवा भारतातील सर्व प्रांतातून आलेले आहेत, पण ह्यांना ह्या लहान वयातच त्यांच्यावरती हा संस्कार होणं गरजेचं आहे की महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे आणि इथले सगळे व्यवहार हे मराठीतच होणार। असं जर त्यांना लहानपणी संस्कार झाले तर भविष्यात ते मोठे झाल्यावरती मराठीची काय गरज आहे, नाही बोलेगा मराठी तो क्या फरक पडता है, अशा उर्मट वक्तव्य त्यांच्याकडे येणार नाहीत। म्हणून आम्ही असं केलं की शिक्षणाधिकाऱ्यांनाच भेटलो आणि ह्या लहान मुलांवरती हे चांगले संस्कार व्हावेत म्हणून प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला यश आलं आहे। आणि आता शिक्षणाधिकाऱ्यांनी असं परिपत्रक काढल्यामुळे मला वाटतं आता शाळा ऐकतील आणि तरीही शाळांनी नाही ऐकलं तर आम्ही आहोतच। पाहायला गेलं तर अनेक वेळा बोललं जातं की मनसे कुठं तर स्टंटबाजी करते, मात्र पाहायला गेलं तर दुसरीकडे गुजराती असेल, परप्रांतीयचा विषय असेल, अनेक वेळा मनसेने धरला होता, मात्र त्यानंतर अनेक तक्रारी आल्या होत्या। त्यामुळे कुठेतरी मनसे अशा प्रकारचं स्टाईल करत असल्याचा आरोप देखील अनेक जरूर करत। आता आम्ही मनसे स्टाईलने गेलो तरी लोकांना वाईट वाटतं, आता आम्ही प्रशासकीय माध्यमातून गेलो तरी जर लोकांना वाईट वाटणार असेल तर आम्ही काय करू शकत नाही। आम्हाला आमची जी पद्धत आहे त्याप्रमाणे आम्ही काम करतो। नक्कीच येणाऱ्या काळात बदल होईल असं तुम्हाला अपेक्षा आहे? 100% बदल व्हायलाच हवा आणि याचं स्वागत मला वाटते कित्येक अमराठी पालक देखील करतायत। मराठी पालक करतात, त्यांनी केलंच पाहिजे। होतं आहे असं ना की मराठी कमी बोलल्यामुळे आपली जी संत परंपरा आहे, आपली जी आपला जो इतिहास आहे याविषयी इथल्या लोकांना आवडच निर्माण होत नाही आहे। आज तुम्ही बघितलं, साहेबांनी सुद्धा सांगितलं की कोणतरी चित्रपटामुळे आपलं जर हिंदुत्व जागा होत असेल, म्हणजे संभाजी महाराज हे जर आपल्याला चित्रपटामुळे कळत असतील तर हे कुठेतरी आपलं अपयश आहे। मग आपल्या मुलांना मराठी बोलायचंच नसेल, त्याविषयी आवड निर्माण नाही झाली तर एक प्रकारे ही गळचेपी होते ना मराठीची। म्हणून मनसेने आवाज उठवलेला आहे आणि त्याला यश देखील आलेलं आहे। आव्हान काय कराल तुम्ही पुन्हा एकदा पालकांना असेल, शाळांना असेल, या इतर संस्थांना? पालकांना मी एवढंच आव्हान करेन की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना मराठी बोलण्यापासून अजिबात थांबवू नका। जर कुठल्या शाळेने जर तुम्हाला असं सांगितलं की इथे फक्त इंग्रजीतच बोलायचं तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा। बघा, मराठी विषय व्यतिरिक्त इंग्रजी, सायन्स, मॅथ्स, हिस्ट्री हे सर्व विषय इंग्रजीमध्ये शिकवले जातात। एवढे वर्ष म्हणजे 10 वर्ष जर तुमच्या मुलाला एवढे सगळे विषय इंग्रजी शिकवून जर इंग्रजी येत नसेल तर त्या शाळेच्या शिक्षणामध्ये प्रॉब्लेम आहे किंवा त्या मुलामध्ये प्रॉब्लेम आहे। यासाठी तुम्ही मराठीला जबाबदार धरू नका। मराठी बोलण्याला पर्याय असू शकत नाही, महाराष्ट्रात मराठीच बोललं जाणार। नक्कीच आता पाहायला गेलं तर मराठीतूनच बोला अशा प्रकारचं आता देखील मनसेने सांगितलं। मात्र आता जिल्हा परिषदकडनं ज्या पद्धतीने परिपत्रक काढण्यात आले शाळांना, आता या संदर्भातल्या कशा प्रकारची कारवाई जिल्हा परिषद करणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे।